नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आता हे ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं, ऑप्शन फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यायची, ऑप्शन फॉर्म भरत असताना IMC म्हणजेच काय आणि IMC अंतर्गत येणाऱ्या ट्रेडची फीस कशा पद्धतीने असेल याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। ऑप्शन फॉर्म फिल करणं म्हणजेच काय, ज्या विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्मेशन झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना या ITI अंतर्गत येणारे आपले ऑप्शन फॉर्म हे भरता येतील। म्हणून जर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फक्त भरला असेल आणि तुमचं जर ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये अजून कन्फर्मेशन करणं बाकी असेल तर लवकरात लवकर आपलं ॲप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्मेशन करून आपले ट्रेडचे ऑप्शन तुम्ही निवडून घ्यायचे आहेत, कारण की लास्ट डेट अजूनही आलेली नाही। जवळपास तुम्हाला 15 ते 20 दिवसापर्यंत चान्स हे मिळू शकतो। त्यासाठी शेवटच्या डेटचा विचार न करता आपले ऑप्शन फॉर्म तुम्हाला आजच फिल करून घ्यायचे आहेत। आता कशा पद्धतीने करायचे, काय काळजी घ्यायची याचा डिटेल व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या ITI प्रवेशाचा ऑफिशियल जो डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डला तुम्हाला यायचं आहे। आता याची डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही डायरेक्टली या पेजला येऊ शकता। इथं आल्याच्या नंतर सर्वात प्रथम जे तुम्हाला काम करायचं आहे, कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करता, क्लिक केल्याच्या नंतर दोन ऑप्शन तुमच्या समोर येणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ITIचा फॉर्म भरला नाही तर त्यांनी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक करून तुम्ही नवीन फॉर्म इथं भरू शकता। पण ज्या विद्यार्थ्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी इथं आपल्या रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करता, तुमच्यासमोर युजर ID आणि पासवर्ड मागणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे अशा विद्यार्थ्या सर्वांकडे युजर ID आणि पासवर्ड असतो। इथं तुम्हाला जस्ट युजर ID आणि पासवर्ड फिल करायचं आहे। फिल केल्याच्या नंतर जो कॅप्चा तुमच्या समोर येणार आहे तो कॅप्चा तुम्हाला ॲज इट इज फिल करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जस्ट साइन इन बटनला क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही साइन इन बटनला क्लिक करणार आहात ITI ॲडमिशन प्रोसेसचा एक डॅशबोर्ड तुमच्या समोर येणार आहे। जस्ट इथं आल्याच्या नंतर थोडंसं झूम करून जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला प्रोसेड टू ITI ॲडमिशन पोर्टल याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर काही अशा प्रकारचा पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे। आता ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जर पाहिलं आपण तर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन होणं गरजेचं आहे। ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटसमध्ये तुमचं कंप्लीटेड झालेलं आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस जे कन्फर्मेशन होतं ते सुद्धा कन्फर्म झालेलं आहे आणि फीसची पेड आहे ते सुद्धा इथं पेड झालेली आहे। ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरणं नसून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्मेशन करून घेणं गरजेचं आहे। आता ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन कशा पद्धतीचं करायचं, कोणते डॉक्युमेंट लागतील याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही तो डायरेक्टली व्हिडिओ पाहू शकता। पण आज आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे आपले ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने फिल करायचं। त्यासाठी एक टॅब देण्यात आलेला आहे पहा, ऑप्शन फॉर्म स्टेटसचा। प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म याला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही इथे क्लिक करता एक इन्फॉर्मेशन तुमच्या समोर येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला इथं IMC संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। आता IMC म्हणजेच काय, IMCला फीस किती राहणार आहे, कशा पद्धतीनं IMCचे ट्रेड सिलेक्ट होतात याची संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही तो डायरेक्टली व्हिडिओ पाहू शकता। जस्ट तुम्हाला इथं गेट स्टार्टेडला क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही गेट स्टार्टेडला क्लिक करता तर तुमच्या समोर काही प्रश्न विचारले जाणार आहेत। जसे की पहिला प्रश्न तुम्हाला विचारेल की इन्स्टिट्यूट टाइप कुठला, म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटचे ऑप्शन फॉर्म फिल करायचे का प्रायव्हेट चे ऑप्शन फॉर्म फिल करायचे आहे। यामध्ये तुम्हाला सर्च करत असताना इन्स्टिट्यूट वाईजच तुम्हाला सर्च करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते लवकरात लवकर तुम्हाला ते ऑप्शन मिळतील। जर तुम्ही ट्रेड वाईज जर सर्च करायचं जर ठरवलं तर तुम्हाला ते जास्त वेळ सुद्धा इथं लागू शकतो, म्हणून तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। जस्ट आपल्याला इन्स्टिट्यूट टाईपमध्ये जो गव्हर्नमेंटचे जर तुम्हाला ऑप्शन फिल करायचे असेल तर तुम्ही इथं गव्हर्नमेंट सिलेक्ट करू शकता। तुम्हाला प्रायव्हेटचे जर ऑप्शन फिल करायचे असतील तर तुम्ही इथं जस्ट इथं प्रायव्हेट सिलेक्ट करू शकता। तर आपल्याला गव्हर्नमेंटचे ऑप्शन फिल करायचे आहेत म्हणून आपण इथं गव्हर्नमेंट सिलेक्ट करून घेणार आहोत। गव्हर्नमेंट सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील ITIचे ऑप्शन फॉर्म फिल करायचे हे तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमचा ITI ज्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे तिथून तुम्ही तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घेऊ शकता। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सिलेक्ट करायची तुम्हाला तालुका। आता तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यातील सर्व तालुके तुमच्या समोर येणार आहेत, तर त्यानुसार तुम्हाला कोणत्या तालुक्यातील
ITIचे ऑप्शन फॉर्म फिल करायचे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला खाली इन्स्टिट्यूट दिसेल. त्या इन्स्टिट्यूटमध्ये अवेलेबल असलेल्या ITIची इथं नाव दिसणार आहे. त्यापैकी तुम्हाला कुठल्या ITIचे ऑप्शन फिल करायचे त्याला तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जस्ट सर्च बटनला क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही इथं सर्च बटनला क्लिक करणार तुम्हाला संपूर्ण ट्रेड आणि IMCचे ट्रेड तुमच्या समोर इथं दिसणार आहेत. आता पहा IMCला जर आपण इथं रेड कलरमध्ये देण्यात आलेले आहे ॲज पर द रूल्स ऑफ IMC यू हॅव टू पे फीस. म्हणजे जे IMCची फीस आहे ते तुम्हाला कॉलेजला गेल्याच्या नंतर समजेल ते तुम्हाला तिथं फीलसुद्धा करायची आहे. आपल्याला या कॉलेज अंतर्गत येणारा इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे, फिटर ट्रेड आहे, मेकॅनिक ट्रॅक्टर ट्रेड आहे. आता तुम्हाला या ऑप्शनमध्ये तुम्हाला 2 डबल ट्रेड दिसतील. म्हणजे जसे की इथं इलेक्ट्रिशियन आहे आणि इथं सुद्धा इलेक्ट्रिशियन आहे, इथं फिटर सुद्धा आहे आणि इथं सुद्धा फिटर आहे. पण या ठिकाणी एक शब्द बघितलं तर IMC शब्द तुम्हाला इथं दिसणार आहे. IMC म्हणजेच काय, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी. याची फीस सुद्धा वेगळी असते. यामध्ये गव्हर्नमेंटचे जर जागे आपण पाहिलं तर इथं जस्ट तुम्हाला इलेक्ट्रिशियन NSQF दिलेलं असेल किंवा मेकॅनिक ट्रॅक्टर NSQF दिलेलं असेल. इथं रेड कलरमध्ये काहीही मेन्शन नसेल तर समजून जायचं की ते जे जागे आहेत ते गव्हर्नमेंट कोट्यातील जागे आहेत. आता आपल्याला इथं इलेक्ट्रिशियन ट्रेड करायचं आहे म्हणून आपल्याला इथं जस्ट ॲड टू प्रिफरन्स लिस्ट तुम्हाला इथं दिसणार आहे. ते ॲड टू प्रिफरन्स लिस्टला आपल्याला इथं आता क्लिक करायचं आहे. ॲड टू प्रिफरन्स लिस्टला क्लिक करणार तर इथं तुम्हाला पहा रिमूव्ह फ्रॉम प्रिफरन्स लिस्ट म्हणजेच काय समजून जायचं की आपला ऑप्शन इथं फिल झालेलं आहे. आता याच संस्थेमध्ये जर आपल्याला फिटर ट्रेडही करायचं असेल तर मी इथं फिटर ट्रेडही क्लिक करणार आहे. आणि जसे तुम्ही इथं फिटर ट्रेडला क्लिक करणार एक बीप असा आवाज येऊन तुम्हाला तुमचं ऑप्शन हे सिलेक्ट झालेलं आहे. जर मला या संस्थेमध्ये वायरमॅन ट्रेड करायचं असेल तर मी इथं वायरमॅनला क्लिक करणार आहे. अशा पद्धतीनं आता इथं मी 3 ट्रेड हे सिलेक्ट केलेले आहेत. जर समजून घ्या मला दुसऱ्या एखाद्या कॉलेजचे जर ऑप्शन द्यायचे असतील, म्हणजे दुसऱ्या एखाद्या कॉलेजचे जर ऑप्शन मला द्यायचे असेल तर मला ज्या कॉलेजचे ऑप्शन द्यायचे आहेत ते मी इथं त्या कॉलेजचा तालुका इथं सिलेक्ट करणार आहे आणि त्यानंतर कॉलेजचं नाव सिलेक्ट करून जस्ट सर्च बटनला क्लिक करणार आहे. जसंही सर्च बटनला क्लिक करणार इथं तुमचे जेवढे अवेलेबल ट्रेड आहेत आणि IMC जर ट्रेड असतील तर इथं IMC दिसतील, IMC नसेल तर इथं IMC दिसणार नाही. आता या कंडिशनमध्ये या कॉलेजला मला इलेक्ट्रिशियन ट्रेड करायचं आहे म्हणून जस्ट इथे इलेक्ट्रिशियन ट्रेडला क्लिक करणार आणि इथं तुमचा ऑप्शन हा सिलेक्टसुद्धा झालेला आहे. त्यानंतर मला वायरमॅन ट्रेड करायचं असेल इथे वायरमॅन ट्रेडला सुद्धा मी क्लिक करणार. आता असं समजलं की मला मी अगोदरच्या दिलेले कॉलेजचे ऑप्शन आहे तर ते चुकीचं आहे किंवा एखादा ऑप्शन मला तिथून डिलीटसुद्धा करायचं आहे. मग आता चुकीचे झालेले डिलीट ऑप्शन तुम्हाला डिलीट करण्यासाठी मी जस्ट तो अगोदर निवडलेला म्हणजे ज्या कॉलेजचे तुम्हाला ऑप्शन डिलीट करायचे ते तुम्हाला इथं कॉलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता या कंडिशनमध्ये आता मला इथला फिटर ट्रेड हा रिमूव्ह करायचा आहे म्हणजे तो मला ऑप्शनमध्ये द्यायचा नाही. मी जस्ट इथं रिमूव्हला क्लिक करणार आणि ते ॲड झालेलं ऑप्शन तुमच्या इथून डिलीटसुद्धा होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील ITIचे ऑप्शन फॉर्म देऊ शकता. जसेही तुमचे ऑप्शन फॉर्म फिल झालेले आहेत तुम्हाला असं वाटतं तर तुम्हाला जस्ट खाली इथं सेव्ह अँड कंटिन्यू दिसतं तर सेव्ह अँड कंटिन्यूला तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करणार आहात तर तुमच्या समोर एक यादी येणार आहे की तुम्ही आतापर्यंत किती ट्रेडचे ऑप्शन फिल केलेले आहेत. तर नाव आलेलं आहे धर्माबाद ITIला इलेक्ट्रिशियन ट्रेड सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर धर्माबाद ITIला वायरमॅन ट्रेड सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या 3 नंबरच्या कॉलेजला सुद्धा इलेक्ट्रिशियन आणि 4 नंबरच्या कॉलेजला सुद्धा वायरमॅन. आता तुम्हाला जर समजून घ्या एखादा ऑप्शन इथूनही तुम्हाला डिलीट करायचे की ते ट्रेड मला करायचं नाही तर जस्ट तुम्ही रिमूव्ह बटनला क्लिक करू शकता म्हणजे तो ट्रेड तुमचा सिलेक्ट झालेला डिलीट होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही इथं तुमचे ऑप्शन फॉर्म फिल करू शकता आणि संपूर्ण फिल केल्याच्या नंतर तुम्हाला जस्ट आता पुढं सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करणार तर तुमच्या समोर जे आहे 3 ऑप्शन तुमचे सिलेक्ट झालेले इथे येणार आहेत. तर जस्टसाठी आता तुम्हाला याला कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला डिक्लेरेशन बाय ॲप्लिकेंटला जर पाहिलं आपण तर एक छोटासा चेकबॉक्स दिसतं तर तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करून लॉक अँड कन्फर्म ऑप्शन फॉर्मला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑप्शन फॉर्मला क्लिक करता तर तुम्हाला पॉपअप मेसेज येऊन तुम्हाला तिथं येस लॉकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जे भरलेले ऑप्शन फॉर्म आहे ते लॉक झालेले आहेत आणि त्याची प्रिंटआउटसुद्धा तुमच्या समोर इथं आलेली आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर तिन्ही ऑप्शन इथं तुमच्या समोर आलेले आहेत.
तर जर आता आपल्याला याची प्रिंट काढायची असेल तर जस्ट आपण इथे प्रिंट फॉर्म ऑप्शनला आहे किंवा डाउनलोड ऑप्शन फॉर्म आहे तुम्ही करून याला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्हही करू शकता. जर आता आपल्याला समजलं की बाबा आपण जे दिलेले ऑप्शन फॉर्म आहेत तर ते चुकीचे आहेत, आपण तर फायनल लॉकसुद्धा प्रोफाईल केलेली आहे तर चुकीचे आहेत, तर त्याला डिलीट करण्यासाठी जस्ट तुम्ही अनलॉक प्रोफाईल जे तुम्हाला इथं दिसतं अनलॉक प्रोफाईलला क्लिक करून मी ज्या पद्धतीनं तिथं रिमूव्ह किंवा ॲड केलं होतं त्याच पद्धतीनं तुम्ही इथं रिमूव्ह किंवा ॲड करून तुमचे ऑप्शन फॉर्म परत सबमिट करून ऑप्शन फॉर्ममधील प्रोफाईल लॉक करून तुमचे ऑप्शन फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण आज पाहिलेलं आहे की ITIचे ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीनं फिल करायचे आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.